शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे श्रावणी दुसरा सोमवार पूजा कशी करावी आणि पूजेसाठी लागणारं साहित्य. तर पूजेसाठी आपल्याला बरेच साहित्य लागतं, जसं की बेल, पांढरी फुले, निळी फुले आणि दूध, दही, जे काही पंचामृत आहे ते स्नानासाठी. पण पहिल्या प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यावा आणि त्यानंतर आपली पूजेला सुरुवात करावी. कारण दीप तुपाचा प्रज्वलित करून नंतरच ही पूजेला सुरुवात केली जाते दिव्याच्या साक्षीने. मग गणपती बाप्पाची एक सुपारी मांडून त्याची पूजा करून घ्यावी. आणि गणपती बाप्पाची पूजा करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्की उच्चार करावा. कारण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अगोदर पूजा केल्याच्यानंतर आपल्या पूजेत विघ्न येत नाहीत किंवा ती पूजा पूर्ण पूजा ही मानली जाते. नाहीतर गणपती बाप्पाच्या पूजा व्यतिरिक्त पूजा केली तर त्या पूजेला काहीही एक महत्त्व उरत नसतं. मग बाप्पांची पूजा करून घेतल्याच्यानंतर धूप दीप ही घरामध्ये आपल्या लावून घ्यायची असते. कारण दिवा लावताना कधी दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला असावा आणि आपल्या डाव्या बाजूला असावा. कारण दिवा हा उजव्या बाजूला असला तर शुभ मानला जातो आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा शुभ मानला जातो. आता इथे देवा तुपाचाही फुलवात मी लावून घेतलेली आहे. कारण आरतीसाठी तर 108 जे काही वाती केल्या त्याचीच आरती करायची असते. आता गणपती बाप्पाची पूजा केली तर महादेवाच्या पूजेची तयारी करून घ्यावी. कारण गणपती बाप्पाच्या पूजेला अगोदर सुपारीवर पाणी अर्पण करून घ्यावं, म्हणजे तिला अंघोळ स्नान घालावी. मग अष्टगंध लावून घ्यावा आणि त्यानंतर थोड्याशा अलंकारान ते अक्षदा म्हणून अक्षदा अर्पण कराव्या. हळदी कुंकू अलंकार सौभाग्यद्रव्यांनी समर्पयामी, महागणपते नमः हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यांनी समर्पयामी किंवा हळदी कुंकू समर्पयामी असं म्हणत गणपती बाप्पाला एक लाल फुल आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यावं. ही झाली बाप्पांची आपली साधीसुधी पूजा. आणि त्यानंतर आपण महादेवाच्या पूजेसाठी महादेवाला एका ताम्हणात घ्यावं आणि ताम्हणामध्ये बेलपत्र ठेवून घ्यावं. बेलपत्र ठेवून झाल्याच्यानंतर अगोदर थोडंसं म्हणजे जे काही आपण पूजेसाठी साहित्य घेतलेलं असेल, बऱ्याच गोष्टींनी शंभू महादेवाचा अभिषेक करता येतो. पण इथे आपण शंभू महादेवाला अगोदर पहिल्या प्रथम पाणी घालून त्यानंतर मध अर्पण करावा. कारण मधाचा अभिषेकसुद्धा महादेवाला अतिशय असा प्रिय आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक घालावा. कारण दुधाने अभिषेक आणि त्यामध्ये थोडी साखर किंवा दही तूप जरी दुधामध्ये टाकलं ना तरीही चालतं. मग ते आपलं पंचामृत स्नान दुधाने स्नान करून घालावं. आता ओम नमः शिवाय जप करावा किंवा रुद्र अभिषेक घालावा. आता ज्यांना रुद्र अभिषेक बोलणे किंवा वाचन करणे म्हणणे शक्यच नाही त्यांनी ओम नमः शिवाय, शिवाय नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभे या कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत अभिषेक घालावा. कारण हा जो अभिषेक असतो ना, या अभिषेकामुळे ज्यावेळेला आपला अभिषेक घरामध्ये होतो त्यावेळेला घरातला वास्तुदोष हा कितीतरी पटीने बाहेर जात असतो. कारण महादेव देवतेची घरामध्ये षडसुधारी जर अभिषेक झाला तर या अभिषेकामुळे अनेक समस्यांचं निवारण होत असतं. कारण दूध हे गाईचं असावं आणि गाईच्या दुधाने अभिषेक घालावा. कारण गाईचं दूध हे पूजेसाठी शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यावा. आता तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधनान मृत्युमुक्षे मामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे, हा मंत्र म्हणत देखील सुद्धा आपण पाण्याने अभिषेक शंभू महादेवांना घालू शकतो. किंवा ओम नमः शिवाय कुठलाही मंत्र येत असेल तर आपला सगळ्यात सोपा तो म्हणजे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय नमः या मंत्राचा जप करत करत केलेली पूजा ही महादेवापर्यंत शंभू शिवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. आणि अशी धार लावावी की आपला 11 वेळा, 21 वेळा, 24 वेळा किंवा 16 वेळा असा जप झाला पाहिजे कोणताही. आणि त्यानंतर आपल्या आसन एक मांडावं. आसनावर अक्षदा आणि बेलपत्र ठेवावं आणि बेलपत्राच्या मध्यभागी आपलं शिवलिंग स्थापन करावे. शिवलिंग मग तुमचं पाषाणाचं असेल तरी चालेल किंवा पितळाचं असेल तरी चालेल, कुठलंही शिवलिंग कोणतेही असो, पण भावना महत्त्वाची असते. देवघरात जे शिवलिंग ठेवलं जातं नंदीरहित आणि नागाची फणी रहित असं शिवलिंग घ्यावं आणि त्याची पूजा करावी. शिवलिंगाला विभूती लावून घ्यावी. त्यानंतर अक्षदा, हळदी कुंकू
आणि अष्टगंध ह्या सर्व गोष्टी लावून घ्याव्या आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करावी. मध्यभागी असं मस्तपैकी आता प्रत्येक फूल हे शिवलिंगावर असणं आवश्यक नाही. आपल्याला पूजा करताना शिवमूठ वाहताना शिवलिंग हे दिसलं पाहिजे. बरेच जण बेलपत्र वाहनं झाल्याच्या नंतर शिवमूठ वाहतात, पण आपल्याला शिवमूठ अशी 3 बाजूने वाहायची आहे. म्हणजे अंगठ्याच्या बाजूने, मुठीच्या जे शिमूठ धरतो त्या बाजूने आणि सरळ हाताने आणि शेवटी मुठीने ते शिवलिंग टाकायचे. म्हणजे शिवलिंगावर शिवमूठ टाकताना म्हणायचं आहे, हे शिवा महादेवा, माझी शिवलिंग तुम्ही स्वीकार करा. माझे जे काही माझे नावडतील जर मी कोणाचे असेल तर मला आवडती करा. मी सगळ्यांची लाडकी होऊ द्या. असं म्हणून शिवलिंगावर ते आपण जे काही शिवमूठ आहे, आता दुसरा श्रावणी सोमवार शिवमूठ तिळाची आहे, तर तिळाची शिवमूठ आपल्याला अर्पण करायची. आता पूर्ण पूजा झाली म्हटलं तर देवाला दिवा ओवाळून घ्यावा. म्हणजे धूप आणि दीप हा महादेवाला, शंभू महादेवाला दाखवून घ्यावा. कारण धूपदीप दाखवल्याच्या नंतर स्नान झालं, एक बेलपत्र अर्पण झालं की नंतर महादेवाला आपल्याला वस्त्रसुद्धा आपण घालू शकतो. जी काही कापसाची, रुईची करतो ती वस्त्र अर्पण केल्याच्या नंतर 5 किंवा 3 बेलपत्र अर्पण करून घ्यावेत नैवेद्याच्या अगोदर. कारण बेलपत्र अर्पण केल्याच्या नंतर हा नैवेद्य दाखवला जातो ना, तो नैवेद्य महादेवापर्यंत पोहोचत असतो. मग जे काही तुमच्याकडे बेलपत्र असेल, 4 पानाचा, 5 पानाचा, 3 पानाचा बेलपत्र शंभू महादेवाला अर्पण करून घ्यावं. महादेवाची पूजा करताना खरंच ओम नमः शिवाय म्हणत हे 5 बेलपत्र अर्पण करून घ्यावे. फुले काही अर्पण करून घ्यावे. आता फुले फक्त शंभू महादेवाला काही फुले अर्पण करायची नसतात. जसं की केतकीचं फूल महादेवाला अर्पण करू नये, लाल फूल महादेवाच्या डोक्यावर अर्पण करू नये, पांढरी फुलं सगळं शुभ मानली जातात. आणि जे काही प्रसाद नैवेद्य ठेवलेला आहे तर त्या नैवेद्याच्या खाली भरो चौकोनी बंडल काढून घ्यावं. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, आपणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतनायं स्वाहा असं म्हणत ते फूल ठेवून द्यावं समोर. म्हणजे 5 घासं महादेवाला खाऊ घालते. परत एकदा त्याच नावं घेऊन 5 घासे खाऊ घालावे आणि नंतर 3 वेळा पाणी फिरून घ्यावं. अशा प्रकारे हा नैवेद्य महादेवापर्यंत पोहोचत असतो. त्यानंतर जे 108 बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे आहेत, तर तुमच्याकडे नित्यसेवा हे जर पुस्तक असेल किंवा महादेवाची 108 नावं तुम्हाला माहीत असतील तर महादेवाची 108 नाव म्हणत एक बेलपत्र अर्पण करावं. एक नाव घेतलं महादेवाचं की 1 बेलपत्र असं संपूर्ण बेलपत्र महादेवाला अर्पण करून घ्यावे. एका साईडला लाल फूल म्हणजे मार्वती मातेला अर्पण करून घ्यावं. त्यानंतर 1 बेलपत्रसुद्धा त्यावर अर्पण करून घ्यावं. कारण बेलपत्र शेवटी आणि अगोदर ह्या दोन्ही वेळेला अर्पण करून घ्यावे. जे काही तुम्ही 108 वातीचा जे काही तुम्ही महादेवाला आरती करणार आहे ती तुपातलीच असायला हवी, तेलातल्या नाहीत. कारण ह्या 108 वातीने जो कोणी आरती करतो, नेहमी आपल्याला असं सेम येत नाही की 108 वाती ह्या मिळत्याल आपल्याला किंवा आपण करूत. आणि 108 वातीने आरती करून घ्यावी. अगोदर गणपती बाप्पाची, शंभू महादेवाची आणि देवीची. म्हणजे कसं महादेव आणि पार्वती म्हणजे दोघांचीही आरती होऊन जाते. महादेवाच्या पूर्ण कुटुंबाची आरती होऊन जाते यामुळे. तर अशा प्रकारे पूजा दुसऱ्या श्रावण सोमवारी करावी.